नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये। तर मंडळी, आता आपण प्रवेश करतोय एका गोड पण अत्यंत साध्या आणि साक्षात अनुभूती देणाऱ्या विषयात। आज आपण अशा गोष्टींकडे वळतोय जिच्यात देव सापडतो, जिच्या जपातून परमेश्वराचं अस्तित्व आपल्या हृदयात प्रकट होतं। ती गोष्ट म्हणजे नामस्मरण। ही गोष्ट शब्दात नाही पण नामात आहे। नाम म्हणजे केवळ उच्चार नाही, तो आहे आत्म्याचा स्पंदन। नामात विठोबा कसा सापडतो हा प्रश्न आहे, पण उत्तर अनुभवातून मिळतोय। नाम म्हणजे शब्द नाही, नाम म्हणजे चैतन्याचं बीज। जेव्हा आपण म्हणतो विठोबा विठोबा, तेव्हा आपण फक्त नाव उच्चारत नाही, तर स्वतःचं मन विठोबाच्या चरणी अर्पण करत असतो। संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेतल्याने होते समाधान, नामात आहे हरिपदचं दर्शन। या नावात विठोबाची मूर्ती नाही, पण त्याचा अहसास, त्याचं अस्तित्व आहे। विठोबा मंदिरात आहे हे खरं, पण तो तुमच्या मनात केव्हा प्रकट होतो? जेव्हा तुम्ही त्याचं नाव घेतात। नाम घेण्यामध्ये अशी शक्ती आहे जी तुमचं मन विकारांपासून उचलून त्याच्याशी जोडते। नाम हे केवळ उच्चार नाही, ते एक तार आहे जे तुमचं हृदय देवाशी जोडतो। म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, पांडुरंग म्हणता पांडुरंग भेटतो। जेव्हा आपण शांत बसून विठोबा विठोबा म्हणतो, तेव्हा काही वेळाने मन निर्विकार होतं। विचार थांबतात, शब्द विरतात आणि तेव्हा उरतो फक्त विठोबा। या अवस्थेत तुम्ही देवाचं दर्शन घेत नाही, तर त्याच्याशी एकरूप होतात। ही अवस्था म्हणजे आत्मसंवाद। तो फक्त नावात शक्य आहे। जसजसा जप गडद होतो तसतसं मन खोल जातं आणि अचानक वाटतं, हा आवाज माझा नाही, हा विठोबाचाच आहे। आपल्या संतांनी देवाच्या नावातच विठोबाला अनुभवलं। संत नामदेव महाराज म्हणतात, पंढरीचा विठोबा माझ्या जीवात आहे। संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम घ्यावे ध्यान लावावे, सगुणात निर्गुण पहावे। त्यांनी मूर्तीऐवजी नामात विठोबा अनुभवलाय, कारण ते नित्य नामस्मरण करत असत। त्यांना मूर्तीचं दर्शन न लागता देखील मनाच्या गाभाऱ्यात विठोबा प्रकट झाला। नामात विठोबा सापडतो, कारण नाव हे त्याचं अस्तित्व आहे, कारण नावात त्याचा स्पर्श आहे, कारण नाव घेतल्यावर तुमचा अहंकार विरघळतो। जेव्हा विठोबा म्हणताना तुमच्या मनात निस्वार्थता येते, तेव्हा विठोबा तुमचं मन बनतो। आपण म्हणतो पांडुरंगा, तो म्हणतो माझा भक्ता। ही तंतुभेट आहे नामातच सापडणारी। हा अनुभव रोजचा होऊ शकतो। सकाळी उठल्यावर, काम करताना, राग आला तरी, वाट चुकली तरी, जर तुम्ही विठोबा विठोबा म्हणाल तर देव तुमच्या सोबत असतो। हा अनुभव शब्दांनी समजत नाही, तो हृदयातूनच उमजतो। जसं रात्रभर ओढ्याला जपून ठेवलं तर तिथं झरा फुटतो, तसं नावात एकाग्र राहिलं की विठोबा प्रकटतो। तर मंडळी, विठोबा सापडतो का? तर हो, पण कसा? भक्तीने, प्रार्थनेने, वारीतून की नामातून? संत सांगतात, नामातच विठोबा असतो। नाव घेतलं तर विठोबा आला, मन त्याचं झालं, तो स्थिर झाला। म्हणूनच शेवटी संत म्हणतात, घ्यावे नाम विठोबा समोर येईल। जसे आईला हाक मारली आणि ती समोर येते। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे नक्की लिहा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।